संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे उभा राहिलाय आणि त्याच्यामुळं महायुतीला एक प्रचंड असं यश त्या ठिकाणी मिळतंय। आता रडीचा डाव संजय राऊत विरोधी पक्ष खेळायला लागले की हा लोकशाहीचा विजय नाही। मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण पराभव सुद्धा मोठ्या मनानं स्वीकारावा लागतो। संजय राऊतला आता पागलच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागेल। आता तरी त्यांनी हवेतनं आकाशातनं जमिनीवर लँड व्हावं। कुठल्याही प्रकारचा ग्राउंडचा अंदाज नाही, कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही, विकासावर बोलायचं नाही, केवळ शिव्या मत्सर द्वेष टीका करायची। मला वाटतं शांतपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेत जी काही चूक किंवा जे काही झालं होतं ते दुरुस्त करून ती खंत मनात होती की मोदी साहेबांना पाठबळ द्यायला आम्ही कुठे कमी पडलो, ते यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय। ज्या काही महायुती सरकारनं 2 वर्षामध्ये एक आमाप अशा प्रकारचं गरिबाच्या कल्याणासाठी काम केलं, विकास केला, त्यामुळे केवळ शिव्या घालणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता राहिली नाही। नहीं, संजय राउत अभी तो उनका विमान जमीन पे लैंड करने की आवश्यकता है। केवल गाली गलौज करके विजय हासिल नहीं होता है, ग्राउंड रियलिटी समझना चाहिए। महाराष्ट्र की जनता ने विकास के बाजू में मतदान किया। जो धर्मयुद्ध देवेंद्र फडणवीस साहब ने पुकारा था उसके लिए बड़े पैमाने पे हम सब एक हैचा नारा त्या ठिकाणी जनतेनं मान्य केला आणि मला वाटतं केंद्रात भाजप सरकार एनडीए सरकार और केंद्र में भारतीय जनता पार्टी का सरकार और राज्य में सरकार आएगा तो महाराष्ट्र और विकास की रास्ते पर तेजी से जाएगा। इसलिए जनता जनार्दन ने भारी कौल देने का निश्चय किया। आपने 200 क्रॉस किया है, महायुति ने 200 क्रॉस किया है, कैसे देखते हो इसको? मुझे लगता है हम लोग कौन से शब्द में महाराष्ट्र के मतदाता मतदारों का अभी आभार मानेंगे समझ में नहीं आ रहा है, क्योंकि हमें भी विजय की तो खातरी थी, लेकिन इतना ग्रैंड आशीर्वाद महाराष्ट्र की जनता देगी। मैं तो बोलता हूँ, मेरी लाडली बहना है उनको मैं सैल्यूट करता हूँ, उनकी मैं नतमस्तक होता हूँ कि यह विजय में उनका बड़ा रोल है। कौन सी शिवसेना असली शिवसेना है? कौन सी शिवसेना असली शिवसेना है? अभी कौन सी असली नस्ली इसका जवाब लोगों ने दिया है, शिव सैनिकों ने दिया है और एकनाथ शिंदे साहब के पीछे सब शिव सैनिक और मराठी जनता रह गई। फडणवीस सीएम होंगे, फडणवीस सीएम होंगे, फडणवीस सीएम होंगे। एक मैं बताना चाहता हूं कि महायुति का ही सीएम बनेगा और बट ऑब्वियस जिस पार्टी बड़ी है उस पार्टी को ज्यादा चांस रहता है और भारतीय जनता पार्टी आज 125 के आसपास जाने की शंका अपना चांसेस है और मुझे लगता है भाजपा का सीएम बनेगा तो हमारे देवेंद्र फडणवीस साहब ही इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे। तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं दरेकर म्हणतायत। महायुतीच्या कामाला मोठं यश आलंय, तर हा रडीचा डाव आहे संजय राऊतांचा, अशी देखील टीका त्यांनी केली आहे। दुसरीकडे या निकालामध्ये काहीतरी गडबड आहे, अशा प्रकारचा निकाल लागणं शक्य नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतायत। महायुतीच्या कामाला मोठं यश आलंय आणि विशेष म्हणजे भाजप 125 जागांवर झेप घेईल, त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं दरेकर यांनी म्हटलंय। 288 जागांपैकी 284 जागांचे कल आतापर्यंत आलेले आहेत आणि सर्वात मोठा पक्ष हा भाजप आपल्याला राज्यामध्ये कलांनुसार आतापर्यंत पाहायला मिळतो आणि त्यामुळे राज्यामध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचं वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे।